आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। मराठा आरक्षणासंदर्भात नेमण्यात आलेली शिंदे समिती रद्द करण्यात यावी। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करण्यात येऊ नये। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावीत। तसंच मागील वर्षभरात कुणबी प्रमाणपत्रावर झालेली नोकर भरती रद्द करण्यात यावी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह बांधून द्यावीत। महाज्योतीला निधी उपलब्ध करून द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर गोंधळ आंदोलन करण्यात आलं। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून निघाल्यानंतर हे बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरातील आंदोलन मैदानामध्ये त्यांनी हे आंदोलन केलंय। यावेळी मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदार म्हणून राजेश विटेकर यांचा विजय झाल्याबद्दल परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शंकर भागवत, सचिन पातपुंजे, रामेश्वर आवरगंड, अनिल गोरे, अकबर भाई, पाशा कुरेशी, राजू शिंदे, मुनीर भाई, पंजाब पतंगे, डॉक्टर संजय खिल्लारे, सुदाम तुपसमुद्रे, सुरेंद्र रोडगे, संजय कदम, कबीर खान, इक्बाल भाई, अनिल पुरी, सुरेश काळे, सचिन सोनटक्के, रामेश्वर भोर आदींची उपस्थिती होती। आपल्या मतदारसंघातील अवैध धंदे बंद करा म्हणून पोलीस अधीक्षकांना भेटायला गेलेल्या आमदारांना तुम्ही कोणत्या प्रकारे निवडून आलेले आहात, मला माझे काम शिकवू नका असं म्हणत कार्यालयातून हाकलून दिल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या उद्धटपणा आणि मनमानी कारभारावर कडक ताशेरे ओढून त्यांच्या विरुद्ध विधिमंडळ समितीनं कडक कारवाई करण्याची शिफारस करून तसा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळं त्यांची ती दोन विधानं त्यांच्या अंगलट आली असल्याची चर्चा सुरू आहे। याबाबत आमदार रत्नाकर गुड्डे यांनी जयंत मीना यांच्या विरोधात हक्कभंगाची शिफारस केली होती। त्यानुसार मीना यांची पुढील 3 वर्षासाठी बिगर कार्यकारी पदावर बदली करावी आणि त्यांच्या सेवा पुस्तकात कारवाईची नोंद करावी असा ठराव विधानसभेनं मंजूर केला आहे। या शिक्षेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांना शिफारस करून आवाजी मतदारानं ठराव मंजूर करण्यात आला आहे। तर तत्कालीन पोलीस अधीक्षक जयंत मीना आणि माझं कसलंही वैर नव्हतं आणि नाही, मी फक्त अवैध धंद्यांची तक्रार करायला गेलो होतो, पण त्यांनी अपमानास्पद भाषा वापरून केबिन बाहेर हाकललं। त्यामुळं एक लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय आयुधांचा वापर करून मी हक्कभंग प्रस्ताव मांडला। त्याची रितसर चौकशी होऊन आता ही कारवाई झाली असल्याचं आमदार गुट्टे यांनी सांगितलंय। परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, CETची आवश्यकता नाही। प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध। विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन। उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध। प्रवेशासाठी 808727 1670 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा। देवगाव फाटा ते चारठाणा आणि जिंतूर ते औंढा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ते कामात बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे, परंतु त्या बदल्यात लागवड केलेला एकही वृक्ष सध्या जिवंत नाही। त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर लोकसहभागातून तसंच शेतकऱ्यांना देखील कार्बन उत्सर्जन रोखणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी केंद्राप्रमाणे राज्य सरकारनं देखील प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी मागणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात केली आहे। परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, नागरिक आणि युवकांनी तसंच जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवड मोहीम आणि त्याचं संगोपन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केलं आहे। पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्याच्या दृष्टीनं तसंच संपूर्ण परभणी जिल्हा सुंदर व हरित करण्यासाठी सर्व वयोगटातील लोकांना वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीनं वृक्षवल्ली वाढवूया, गाव हरित बनवूया या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबतची माहिती CEO खांडेकर यांनी दिली आहे। तर वृक्ष आपला सगळा सोयरा, तोची आहे मित्र खरा या म्हणीप्रमाणे वृक्षाला मित्र समजून नागरिकांमध्ये स्वयंप्रेरणा, दायित्व भावना निर्माण व्हावी व त्या माध्यमातून व्यापक स्वरूपात
वृक्ष लागवड मोहीम राबविणे यासाठी सदर अभियानाचे आयोजन केले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी दिली आहे। जिंतूर शहरातील सटवाई माता मंदिर परिसरात असलेल्या महावितरणची डीपी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 6 दिवसापासून येथील विद्युत पुरवठा बंद आहे। त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। या परिसरातील महावितरणच्या ग्राहकांनी 13 जुलै रोजी शहरातील 133 केव्ही केंद्र महावितरण कार्यालय गाठून महावितरणच्या कार्यालयालाच कुलूप ठोकून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। जोपर्यंत आमच्या परिसरातील लाईन सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षात सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेनं 1,89,96,000 रुपये निव्वळ नफा मिळवला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिली आहे। सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आज साईबाबा नागरी सहकारी बँकेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली। या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर हे होते। यावेळी चंद्रशेखर मुळावेकर, पवन आडळकर, जयप्रकाश बिहानी, डीबी मुळे, मधुकर पौळ, रामराव लाडाने, सुभाष चव्हाण, कांचन कोरडे, गोविंद शेळके, सर्जेराव लहाने, प्रभाकर रावते, बळीराम माने आदींची उपस्थिती होती। जिजाऊ ITI पाथरी रोड परभणी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश, मुला-मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मेटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट। प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव। मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा। सेलू येथील पोस्ट कार्यालयातील तिजोरी, गॅस वेल्डिंग व इतर साहित्याच्या आधारे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे। ही घटना 12 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी अनोळखी व्यक्तीवर शुक्रवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या कार्यालयातील रक्कम तिजोरीत ठेवण्यात येते। नेहमीप्रमाणे 11 जुलै रोजी सायंकाळी 6च्या सुमाराला पोस्ट ऑफिस बंद झालं। शुक्रवारी सकाळी कार्यालय उघडलं असता कार्यालयातील एका खोलीमध्ये टेबलावर ठेवलेली कागदपत्र अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं। कार्यालयातील तिजोरीला गॅस वेल्डिंगच्या सहाय्यानं जाळल्याचं दिसलं, तर तिजोरीच्या बाजूला असलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीचं कुलूप तोडलेलं दिसून आलंय। पोस्ट ऑफिसच्या पाठीमागील दारातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीला प्रवेश करत कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं। या प्रकरणी अज्ञात इसमावर सेलू पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पेरणीनंतर पहिल्या 45 दिवसात तणाची आणि पिकांची अन्नद्रव्य, पाणी, जागा यासाठी स्पर्धा होत असते। म्हणून या काळात तण नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे। यासाठी कोळपणी, निंदणी यासारख्या पारंपरिक पद्धतीसोबतच विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तणनाशकाचा अवलंब करावा आणि तणनाशक फवारताना एकरी किमान 150 ते 200 लिटर पाणी वापरावं व तणनाशक वापरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे। कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं कीटकशास्त्र विभाग व कृषी विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद कार्यक्रमाची सुरुवात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालकाच्या पदावर नुकते सुरू झालेले डॉक्टर भगवान आसेवार यांच्या संकल्पनेतून झाली। घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावर फोनवर बोलत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीचा छतावरून खाली पडल्यानं परभणी शहरात मृत्यू झाला आहे। ही घटना 12 जुलै रोजी रात्री 11:15च्या सुमाराला शहरातल्या यशवंतनगर भागात घडली आहे। या ठिकाणी श्रुती ही हेडफोन लावून मोबाईलवर बोलत असताना छतावरून खाली पडली। त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं नाक व कानातून रक्त निघत होतं। तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलंय। श्रुतीचे वडील हे पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती मिळतेय। तर श्रुती ही देखील पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी इथं तृतीय वर्षात शिक्षणाला होती। नवामोंढा पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कोणताही जुनाट आजार असो, निराश होऊ नका। एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्या विशारद, पत्ता आबाद मंजिल, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी। मोबाईल क्रमांक 9921691008। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत। मानवत तालुक्यातल्या करंजी येथील 30 वर्षीय विवाहितेनं घरातील
पत्र्याच्या आडूला ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 12 जुलै रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. करंजी येथील पांडुरंग जाधव यांची पत्नी आशा यांनी 11 जुलै रोजी 8:30 वाजता आई व लहान मुलासोबत त्या झोपल्या होत्या. 12 जुलै रोजी पहाटे 3 वाजता घरात कशाच तरी आवाज आला म्हणून आशा हिची आई उठून आवाज कशात झाला हे पाहत होती, तेव्हा मुलगी आशा दिसली नाही म्हणून तिचा शोध देखील घेत होती. स्वयंपाकघरात असलेल्या पत्र्याच्या आडूला ओढणीनं आशा हिनं गळफास घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. आशा यांच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. पती पांडुरंग जाधव यांच्या माहितीवरून मानवत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंगाखेड शहरात गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरांनी चांगलाच उत्साह मांडत अनेक दुचाकीची चोरी केली आहे. 12 जुलै रोजी पहाटे 2 वाजेपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत दुचाकी चोरांनी 4 दुचाकी पळवल्या आहेत. यातील एक दुचाकी रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यासह पकडून ताब्यात घेतली. तर रेल्वे स्थानक परिसरातून चोरलेली एक दुचाकी चोरट्यानं शोरूम समोर लावून चक्क शोरूम मधील नवीन दुचाकी घेऊन पळ काढलाय. या घटनेनं शहरवासियांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. दुचाकी चोरावर पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येतोय. जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत एका 40 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना परभणी शहरातल्या साई कॉर्नर भागात घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडितेच्या पतीचं निधन झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी ही महिला साई कॉर्नर भागात किरायाच्या घरात राहते. काही महिन्यापूर्वी लेबर कार्ड काढण्याच्या निमित्तानं या महिलेची ओळख शेख शौकत शेख शरफुद्दीन याच्यासोबत झाली. ओळखीतील शेख शौकत हा महिलेला अधूनमधून फोन करून बोलत होता, तसंच सोबत राहण्याविषयी तगादा लावत होता. याच दरम्यान 30 जून रोजी सकाळच्या सुमाराला महिला एकटी घरी असल्याचं पाहून शेख शौकत यानं तिला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीनं अत्याचार केला. घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुला खतम करून टाकतो अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी नालपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.